मित्रांनो आपण केलं आता बंद आणि मस्त पैकी आता कळलं बघा कसा दिसतो मांदा काय दिसतं का ना. राम राम मंडळी, कसे आहेत तुम्ही? बरेच ना. आजच्या न्यू ब्लॉगमध्ये स्वागत करतो. तर तुम्हाला तर माहीत आहे आज आपण मस्तपैकी खायचं शॉपिंग झालेलं आणि मस्तपैकी मसाला तिथून झाली आहे थोडीशी. तर जाऊ तिथं खाऊ या चॅनलमध्ये मस्तपैकी तुमचं स्वागत करतो. आणि मस्तपैकी आता आपण खायचं शॉपिंग झालेलं असल्यामुळे आता आपण बनवणार आहे चिकन आणलेलं आहे. आपण मस्तपैकी एका मसाला खायचं म्हणजे 50 रुपये चिकन आणलेलं आहे. थोडं आम्ही खाणार आहे, जास्त काय खात नाही म्हणून त्यामुळे आम्ही मटण खायचं चालू केलेलं आहे. त्यामुळे आता चिकन कमी खातो. आता आपण चिकन वगैरे आणले, कशी रेसिपी आहे कशी नाही सगळं तुम्हाला मी दाखवतोच त्यावर. तर मग मित्रांनो याच्यामध्ये आपण टाकलेलं पहिलं लसूण, कोथिंबीर आणि आपण टाकलेलं वरतून खोबरं. आता आपण हे मिक्सरमध्ये आपण मस्तपैकी बारीक करून घेऊच. त्यावर एक टमाटर, एक कांदा आणि थोडीशी कोथिंबीर ठेवल्या, कारण ते चिकन झाल्यानंतर भाजी झाल्यानंतर वरनं टाकायला. तर शेवढं आपलं आता सध्याला आहे रेसिपी. आपण आता ही टमाटर घेऊ जरा बारीक करून, कांदा पण घेऊ थोडासा आपण बारीक करून. त्यावर आपलं हे थोडंसं हे एकदम मस्तपैकी बारीक करून घेऊ परत. आता घेऊ आपण कांदा घेऊ मस्तपैकी. आपण चिरणारे बारीक लाईट आहे. टमाटर आपण धुवून घ्यायचे मित्रांनो. सध्याला आता कापतो आपण, त्याचे पण मोठे तुकडे करायचे. मित्रांनो आपण हे घेतले चिकन धुवून मस्तपैकी. कांदा, टमाटर, कोथिंबीर आणि ही भाजी म्हणते आपल्या डब्यासाठी दुसरी मटकीची डाळ. आता अन्न आल्यात म्हणून आपल्या पाहुण्या घरी थोडंसं स्पेशल अन्नासाठी काय ते करायचं म्हणून चाललेलं आहे आपलं. तर आता आपण करू तयारी त्याच्यात सगळी करायची. तर आता याच्यामध्ये आपण टाकू हळद आणि नमक. तर मित्रांनो आपण आता हळद घेतलेली आहे, त्याला हळद टाकून घेऊ आपण मस्तपैकी. झाले आता हळद टाकून अजून थोडी टाकू. हे टाकले हळद. आता घेऊया मित्रांनो आपण नमक, मीठ. तर मीठ आपण चवीप्रमाणे टाकायचं आहे, एवढं सध्या टाकतोय मी. आणि अजून एवढं. हे झालं मीठ. तर मित्रांनो आता याला आपण करू मिक्स. मस्तपैकी आता याला करून मिक्स, कारण मिक्स नाही केलं तर कसं थोडंसं हे होईल. आता हे मिक्स करायचं एवढं. त्यानंतर अजून मसाला आपण टाकायचा त्याच्यात. तर मित्रांनो आता हे आपलं जे बारीक केलेलं आहे ते आता सगळं आपण टाकून घेऊया. तर बघा आता हे मसाला आहे आपला, हे मसाला आपण त्यामध्ये मिक्स करायचा. आता मसाला आपण घेतलेला आहे सगळा. आणि परत अजून हे याचं उरलेलं. तर आमचं स्टँड असल्यामुळे आमच्या स्टँड झाल्या. आणि आता याला करू आपण मिक्स. तर मग मित्रांनो आता आपण गॅस पेटवलेला आहे आणि मस्तपैकी आता याच्यामध्ये आपण टाकायचं थोडंसं तेल टाकून घेऊ आपण मस्तपैकी. आता एक चमचा एक पळी टाकायला लागते तेलाचे. 1 चमचा, 2,
तीन लावलेल्या आहेत मित्रांनो. आता आपण मस्तपैकी चमचा टाकलेला आहे आणि जरा गरम होऊ द्या. त्याला गरम झाला का कांदा टाका. तर आता तेल भाजलेलं आहे मस्तपैकी. तर आता आपण घेऊ कांदा टाकून मस्तपैकी थोडा थोडा वरणारे टाकून घेऊ. कारण आपल्याला टमाटर थोडं धुवून घ्यायचं आहे. टमाटर आता धुवून घेऊ आपण. ते टमाटर आता घेऊ आपण. आपण घेतले टमाटर धुवून मस्तपैकी आणि आता कांदा मस्तपैकी भाजते. खूप कांदा झाला पाहिजे. आपण टमाटर टाकलेला आहे आता मित्रांनो उद्याला. नंतर थोडं हलवून घेऊ मस्त. आता याला जरा थोडं झाकून ठेवूया आपण. गॅस कमी केला आहे आणि झाकून ठेवलं. तर मित्रांनो आता बघून घेऊ आपण कसं झालं कसं नाही. थोडं वाकडं तिकडं होईल कारण मी एकटा जायचं आहे. आता गेली डबल शिजलं का नाही थोडंसं बघायचं. टमाटर पूर्ण शिजलं पाहिजे तेव्हा जरा सवय लागतं नसेल नाही. आता आपण चिकन टाकून घेतो. चिकन आता टाकलेलं आहे मित्रांनो आपण मस्तपैकी. मित्रांनो मी आता एव्हरेस्टचा चिकन मसाला आणलाय म्हणजे मिक्स मसाला पावर आणलाय आणि आता आपण ते टाकायचं त्यात. मग लास्टला टाकायचं जरा. आता चटणी मिठणी टाकल्यानं झाकून ठेवल्यानंतर बघा आता मी काढलंय कसं मस्तपैकी. बघा आता एकदम असं पाणी सुटलंय बघा मिठाचं बघा. मस्तपैकी गेलं तर इथलं जरा हलवून आता नंतर टाकू आता थोडंसं पाणी. हे पाणी आणलेलं होतं आपण ते आता आपण टाकायचं. आता याच्यामध्ये जरा शिजवून द्यायचं आपण मस्तपैकी. याच्यामध्ये शिजवायचं थोडंसं. त्यानंतर अजून याच्यावर आपण पाणी ठेवायचं. थोडंसं पाणी ठेवलंय आता मस्तपैकी वर आणि त्यानंतर आता मस्तपैकी थोडासा गॅस केलेला आहे कमीच आणि मस्तपैकी आता आपण थोडं वेट करू. वरचं पाणी थोडं गरम झालंय तर आपण ते जरा बाजूला काढून उकाळे मस्तपैकी. मिठाचं झालंय आता आपण म्हणतो ना मिठाचा कालवण. मिठाचं झालंय एकदम मुख्यमध्ये. अजून थोडंसं पाणी टाकू याच्यात. गरमच पाणी टाकायचं. बस एकदम चिकन मसाला टाकू मित्रांनो आपण. मस्तपैकी टाकले कळते. उकळायला लागले मस्त. कमी करू गॅस थोडासा. अच्छा चटणी घेऊ टाकू. तर मित्रांनो आता आपण टाकू चटणी. दोन चमचे. आता मस्तपैकी आलेला आहे शिजत एकदम भारी. असं हलवून टाकायला सर्व
भारीमध्ये आहे आता तर थोडं शिजू द्यायला, त्यानंतर बघू. तर मित्रांनो आता शिजतंय का नाही असं बघायला लागेल. पीस आपल्याला ऑलरेडी कमी आहे, आपण बघूया शिजतंय का नाही. शिजलंय, त्याला टाइम नाही लागत, शिजलंय. आता थोडंसं आलं उठवलं जोरात आणि करतो बंद. मित्रांनो आपण केलं आता बंद आणि मस्त वेगळा आता कड बघा कसा दिसतो, मांदा आहे का दिसतं का नाही. तर मग आता मित्रांनो आपण ते कोथिंबीर चिरलेली होती ते टाकून घ्यायची मस्त वेगळीवरनं. टाकून घेतल्यानं मस्त वेगळीवरनं कोथिंबीर झकास. कसं दिसतंय बघा. आता पीस पीस काढू जरा वर. कसं आहे ऐका ना रातचे. मस्तपैकी कांदा लिंबू चिरला तर घेतलं ताटात वाढून आणून मित्रांनो आता भाकरी वगैरे सगळं टाकून मस्तपैकी घ्यायची. ती अण्णाला मला पप्पाला बाजरीची भाकर. कसं झालं अण्णा? मस्त ना, एकदम भारी ना. पटापट सगळे जेव्हा बसलेले आहे पप्पा मी. करून सांगा कशी झाली आपली रेसिपी मस्तपैकी आणि या आपल्या चॅनलला सबस्क्राईब.